नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे मार्च महिन्यातील पहिला दिवस म्हणजेच 1 मार्च 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? सॅफ अंडर 16 महिला चॅम्पियनशिप कोणत्या देशामध्ये आयोजित केली जाणार आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, नेपाळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर नेपाळ या देशाच्या अंतर्गत सॅफ अंडर 16 महिला चॅम्पियनशिप आयोजित केली जाणार आहे. हा प्रश्न का महत्त्वाचा आहे तर लिहून घ्या. यंदा म्हणजेच यावर्षी प्रथमच सॅफ अंडर 16 महिला चॅम्पियनशिप आयोजित केली जात आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि यासाठी 23 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा सुद्धा करण्यात आलेली आहे. हे झालं सॅफ 16 बद्दल. सॅफ अंडर 15 बद्दल विचारलं तर लिहून घ्या. भारत 2018 आणि 2019 मध्ये सॅफ अंडर 15 फॉर्मॅटचा विजेता या ठिकाणी ठरलेला होता. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक 2024 मध्ये भारताला कोणते स्थान मिळालेले आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 42वा क्रमांक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. कशामध्ये बोलण्यात आलं? जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक. हा निर्देशांक महत्त्वाचा आहे. निर्देशांक बद्दल या ठिकाणी बऱ्याच वेळेला एक्झाममध्ये प्रश्न आजकाल विचारले जात आहेत. याच्यावरती सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून सांगू शकता. ठीक आहे, टोटल 55 देशामध्ये 42वा क्रमांक या ठिकाणी मिळालेला आहे आपल्या प्यारा भारताला. ठीक आहे, पहिले 5 देश कोणकोणते आहेत लिहून घ्या. पहिल्या क्रमांकावरती आहे अमेरिका, दुसऱ्या क्रमांकावरती आहे ब्रिटन, तिसऱ्या क्रमांकावरती आहे फ्रान्स, चौथ्या क्रमांकावरती आहे जर्मनी आणि 5व्या क्रमांकावरती आहे स्वीडन. ठीक आहे, प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या निर्देशांकाबद्दल. तर लगेच वेगवेगळ्या या ठिकाणी जाहीर करण्यात आलेल्या निर्देशांकामध्ये 2023 आणि 24 मध्ये त्याच्यामध्ये भारताचे स्थान किती आहे याच्यावरती चर्चा करूया. जसं की जागतिक भूक निर्देशांक 2023 मध्ये 111वा, जागतिक पेन्शन निर्देशांक 2023 मध्ये 45वा, सर्व समावेशकता निर्देशांक मध्ये 117वा, जागतिक प्रतिभा स्पर्धात्मकता निर्देशांक 2023 मध्ये 103, जागतिक युनिकॉर्न रँकिंग मध्ये 3रा, जागतिक डिजिटल स्पर्धात्मकता निर्देशांक 2023 मध्ये 49, जागतिक हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2023 मध्ये 7वा, ग्लोबल फायर पॉवर रँकिंग मध्ये 2024 मध्ये 4था, भ्रष्टाचार निर्देशांक 2023 मध्ये 93, लोकशाही निर्देशांक 2023 मध्ये 41 आणि जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक 2024 मध्ये 42वा क्रमांक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. हंगेरीच्या संसदेने टिंबटिंब यांची नवीन अध्यक्ष म्हणून निवड केलेली आहे. सिंपल गोष्ट आहे. हंगरीचे या ठिकाणी नवीन प्रेसिडेंट अध्यक्ष राष्ट्रपती म्हणून कोणाची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, तामस सुलोक असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? तामस सुलोक असं त्यांचं नाव आहे. हंगरीचे ते नवीन अध्यक्ष म्हणून त्यांची निवड या ठिकाणी करण्यात आली आहे. हंगरी ज्या देशाची राजधानी आहे बुडापेस्ट आणि चलन वापरलं जातं हंगेरियन फॉरेन. ठीक आहे, प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या नियुक्त करण्यात आलेल्या अध्यक्षाबद्दल. तर लगेच वेगवेगळ्या देशाचे जे काही नवनवीन अध्यक्ष या ठिकाणी निवड करण्यात आली आहे 2023-24 मध्ये त्याच्यावरती चर्चा करूया. जसं की फिनलँडचे आहेत अलेक्झांडर स्टब, अमेरिकेचे आहेत जो बायडन, या ठिकाणी या देशाची गरज नाहीये. मालदीवचे आहेत मोहम्मद मुइझू, इक्वेडोरचे आहेत डॅनियल नोबोआ, अर्जेंटिनाचे आहेत जेवियर मायली, इजिप्तचे आहेत अब्देल फताह अल सिसी, काँगोचे आहेत फेलिक्स शिशेकेडी, इंडोनेशियाचे आहेत प्रबो सुबियांतो, अझरबैजानचे आहेत इल्हाम अलिएव आणि हंगेरीचे आहेत तामस सुल्योक असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. महत्त्वाचा प्रश्न आहे. 2 स्टार मार्क ठेवा, विचारला जाऊ शकतो. महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, एस चोकलिंगम असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? एस चोकलिंगम असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी महाराष्ट्रातील नवीन मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
ठीक आहे. प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या नियुक्तीबद्दल. तर लगेच नवनवीन नियुक्तींवरती आपण चर्चा करूया. जसं की WHO ने दक्षिण पूर्व आशियासाठी प्रादेशिक संचालक म्हणून सायमा वाजिद यांची नियुक्ती केली. भारतीय लष्कराचे उपप्रमुख बनलेत लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी. आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष बनले जय शाह. भारताचे नवीन आरोग्य सचिव बनलेत अपूर्व चंद्र. भारत सरकारचे मुख्य जलतज्ञ बनलेत लोचन पठानिया. भारतीय चार्टर्ड अकाउंटचे अध्यक्ष बनलेत रणजित कुमार अग्रवाल. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे नवीन अध्यक्ष बनलेत नवाफ सलाम. IRCTCचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बनलेत संजय कुमार जैन. कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयामध्ये संचालक बनलेत तातुंग पाडी. आणि महाराष्ट्र मुख्य निवडणूक आयुक्त बनलेत S चोकलिंगम असं त्यांचं नाव आहे. क्लिअर? या पुढचा प्रश्न क्रमांक 4. GD बिर्ला पुरस्कार मिळालेल्या पहिल्या महिला शास्त्रज्ञ कोण बनल्या आहेत? पहा या ठिकाणी ज्या पण प्रथम गोष्टी असतात त्या तुम्हाला या ठिकाणी स्टार मार्कून ठेवायच्या आहेत. डायरेक्ट प्रश्न विचारतात अशा गोष्टींवरती. GD बिर्ला पुरस्कार मिळालेल्या पहिल्या महिला शास्त्रज्ञ कोण आहेत? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A अदिती सेन दे असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? अदिती सेन दे असं त्यांचं नाव आहे. त्या या ठिकाणी पहिल्या महिला शास्त्रज्ञ बनल्या आहेत GD बिर्ला पुरस्कार प्राप्त करणाऱ्या. लगेच आपण काय करूया मग नवनवीन पुरस्कार जे काही जाहीर करण्यात आलेले आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या व्यक्तींना जे काही प्रदान करण्यात आलेले आहेत पुरस्कार त्याच्यावरती चर्चा करूया. जसं की काळजीपूर्वक ऐका, बघत बसू नका, वही आणि पेन घेऊन बसत चला. पहिला पॉइंट लिहून घ्या. जागतिक जल पुरस्कार 2023-24 नोएडाला. KPP नाम्बियार पुरस्कार 2024 S सोमनाथ यांना. 2023चा जागतिक अबेल पुरस्कार लुई कॅफेरेली यांना. सर्वोच्च फ्रेंच नागरी पुरस्कार नाईट ऑफ द लीजन ऑफ ऑनर किरण नादर यांना. पोलंडचा द ऑर्डर ऑफ द व्हाईट ईगल वोलोडिमीर झेलेन्स्की यांना. मराठा उद्योगरत्न 2023 पुरस्कार निलेश सांबरे यांना. सांख्यिकीमधील 2023चा आंतरराष्ट्रीय पुरस्कार C राधाकृष्ण राव यांना. वन्यजीव संरक्षण पुरस्कार 2023 जम्मू काश्मीरच्या आलिया मीर यांना प्रदान करण्यात आला. दशकातील व्यावसायिक नेता कुमार मंगलम बिर्ला यांना. प्रतिष्ठित प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार राज सुब्रमण्यम यांना. आणि 33वा GD बिर्ला पुरस्कार अदिती सेन डे यांना या ठिकाणी प्रदान करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 5. वर्ल्ड सिव्हिल डिफेन्स डे म्हणजेच जागतिक नागरी संरक्षण दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D 1 मार्च म्हणजेच आजच्या दिवशी दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो जागतिक नागरी संरक्षण दिवस म्हणून आपण साजरा करतो. ठीक आहे. प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच आपण काय करूया मार्च महिन्यातील महत्त्वाचे जे काही दिवस आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया. जसं की 1 मार्च शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस. 3 मार्च जागतिक वन्यजीव दिवस आणि जागतिक श्रवण दिवस. 4 मार्च राष्ट्रीय सुरक्षा दिवस आणि कर्मचारी प्रशंसा दिवस तसेच रामकृष्ण यांची जयंती. 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिवस. मार्च महिन्यातील दुसऱ्या बुधवारी असतो नो स्मोकिंग दिवस. 9 मार्च जागतिक किडनी दिवस. 10 मार्च CISF स्थापना दिवस. 15 मार्च जागतिक ग्राहक हक्क दिवस. 16 मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस. 18 मार्च आयुध निर्माण दिवस भारतामध्ये आणि जागतिक झोपेचा दिवस. 20 मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस. 21 मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस. 22 मार्च जागतिक जल दिवस. 23 मार्च जागतिक हवामान दिवस. 24 मार्च जागतिक क्षयरोग दिवस आणि 27 मार्च जागतिक रंगभूमी दिवस. क्लिअर? पुढचा प्रश्न क्रमांक 6. नुकतेच कोणत्या राज्यामध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी निसर्गग्राम चे उद्घाटन करण्यात आलेलं आहे? तर पर्याय क्रमांक C आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. हे जे काय निसर्गग्राम आहे याच्या मागचा उद्देश काय आहे ते लिहून घ्या. भारतामध्ये आयुध औषध किंवा निसर्गोपचाराला प्रचार करणे हा याच्या मागचा मेन उद्देश आहे. याच्यामध्ये एक निसर्गोपचार वैद्यकीय महाविद्यालय आणि बहुविद्याशाखीय संशोधन आणि विस्तार केंद्रासह 250 खाटांचे एक या ठिकाणी काय असणार आहे रुग्णालय असणार आहे. पर्याय क्रमांक C महाराष्ट्र राज्यामध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी ज्याला आपण निसर्गग्राम असं म्हटलं तरी काय हरकत नाही याचं या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलेलं आहे. लगेच आपल्या राज्याबद्दल आपण चर्चा करूया. आपल्या राज्याची स्थापना 1 मे 1960 ला झाली. मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे. राज्यपाल आहेत रमेश बैस आणि राजधानी आहे मुंबई. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत चांदोली, संजय गांधी आणि ताडोबा. आणि 4 महत्त्वाचे धरण आहेत उजनी, पवना, जायकवाडी आणि कोयना.
पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 7. थायलंडमध्ये झालेल्या BWF पॅरा बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप 2024च्या पदक तालिकेमध्ये भारताचे स्थान काय आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, तिसऱ्या क्रमांकाचं स्थान आहे भारताचं. कशामध्ये? थायलंडमध्ये झालेल्या BWF पॅरा बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप 2024च्या पदक तालिकेमध्ये भारताचे स्थान तिसरे आहे. ठीक आहे, लगेच आपण काय करूया मग, हे जे काही या ठिकाणी मेडल टॅली आहे त्याच्यामध्ये अव्वल स्थानी कोण आहे त्याच्यावरती चर्चा करूया. 1 नंबरला आहे चायना. चायनाने टोटल 23 पदके जिंकली, त्याच्यापैकी 13 सुवर्ण आहेत, 5 रौप्य आहेत आणि 5 कांस्य आहेत. 2 नंबरला आहे इंडोनेशिया, टोटल 9 पदके. 3 नंबरला आहे आपला प्यारा भारत देश, टोटल 18 पदके जिंकली आहेत, त्याच्यापैकी 3 सुवर्ण, 4 रौप्य आणि 11 कांस्य या ठिकाणी पटकावलेले आहेत भारताने. आणि 4 नंबरला आहे मलेशिया, टोटल 3 पदकांसकट 4थ्या क्रमांकावरती आहे मलेशिया. 1 नंबरला आहे चीन, 3 नंबरला आहे भारत. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 8. कोणत्या ठिकाणामध्ये दक्षिण आशियातील सर्वात मोठी दारुगोळा सुविधा केंद्र सुरू करण्यात आलेलं आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, कानपूर या ठिकाणी. विद्यार्थी मित्रांनो, दक्षिण आशियातील सर्वात मोठा दारुगोळा सुविधा केंद्र या ठिकाणी सेंटर सुरू करण्यात आलेलं आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कानपूरमध्ये अदानी समूहाच्या दारुगोळा उत्पादन संकुलाचे उद्घाटन केले. दक्षिण आशियातील सर्वात मोठा हा दारुगोळा आणि क्षेपणास्त्र सुविधा केंद्र असणार आहे. हे सशस्त्र दल, निमलष्करी दल आणि पोलिसांसाठी उच्च दर्जाचे लहान, मध्यम आणि मोठ्या कॅलिबर असलेले दारुगोळा या ठिकाणी त्याचं प्रोडक्शन करणार आहे. पर्याय क्रमांक ए, कानपूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 9. शहापूर कंदी बॅरेज पूर्ण झाल्यामुळे भारताने कोणत्या देशाला जाणारा पाण्याचा जो काही प्रवाह आहे तो या ठिकाणी थांबवला आहे? या ठिकाणी भारत कधीच कुठल्या देशासोबत असं करत नाही, परंतु एका देशासोबत असं केलंच पाहिजे. पर्याय क्रमांक डी, दुसरा तिसरा कोण नसून पाकिस्तान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आणि पाकिस्तान हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या धरणाच्या बांधणी मागील मुख्य उद्देश काय आहे? पंजाब आणि जम्मू काश्मीरमध्ये वीज निर्मिती आणि सिंचन प्रकल्पाला या ठिकाणी प्रोत्साहन देणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे. याच्याबद्दल 4-5 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. पॉईंट्स महत्त्वाचे आहेत, त्याच्यामुळे या ठिकाणी व्यवस्थितपणे ऐका आणि लिहून घ्या. पंजाब आणि जम्मू काश्मीरच्या सीमेवर वसलेल्या शहापूर कंदी बॅरेजचे काम पूर्ण झाल्यानंतर रावी नदीतून पाकिस्तानकडे जाणारा पाण्याचा प्रवाह भारताने यशस्वीपणे सक्सेसफुली या ठिकाणी बंद केला आहे. शहापूर कंदी बॅरेज हा सिंचन आणि जलविद्युत निर्मितीसाठी महत्त्वाचा प्रकल्प आहे. गेल्या 3 दशकांमध्ये अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागले आहे आपल्याला या गोष्टीमुळे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्या म्हणण्यानुसार जम्मू आणि काश्मीरमधील हजारो एकर शेतजमिनीला सिंचन करण्याची क्षमता ओळखून पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पाला या ठिकाणी प्राधान्य दिले होते. 40 वर्षांहून अधिक काळ निलंबनामध्ये राहिल्यानंतर 8 सप्टेंबर 2018 रोजी शहापूर कंडी धरण प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू करण्याचा जो काही करार आहे तो जम्मू आणि काश्मीर आणि पंजाब यांच्यामध्ये झालेला होता. या गोष्टी व्यवस्थितपणे लक्षात ठेवायच्या आहेत. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 10. स्वच्छ भारत मोहिमेला बळकटी देणारा भारतातील पहिला सेप्टिक टँक साफ करणारा रोबोट कोणी विकसित केलेला आहे? तर पर्याय क्रमांक सी, IIT मद्रास हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. अशा प्रकारे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 11. मरियम नवाज या कोणत्या देशातील एका प्रांताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनलेल्या आहेत? 11 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पाकिस्तान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या काय प्रश्न आहे. पाकिस्तानमध्ये आतापर्यंत कधीच महिला मुख्यमंत्री बनले नाहीत, त्याच्यामुळे हा प्रश्न कदाचित विचारला जाऊ शकतो. मरियम नवाज असं त्यांचं नाव आहे. या ठिकाणी पहिल्या महिला मुख्यमंत्री बनल्यात पाकिस्तान देशातील एका प्रांताच्या. 2 पॉईंट लिहून घ्या. मरियम नवाज या कोण आहेत? तर 3 वेळा या ठिकाणी पंतप्रधान असलेले नवाज शरीफ यांच्या या ठिकाणी मुलगी आहेत. पाकिस्तानमधील पंजाब प्रांताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक 12. प्राणी कल्याणासाठी राष्ट्रीय उपक्रम वंतारा कोणी सुरू केलेला आहे? 12 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, रिलायन्स ग्रुप हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. अगदी या ठिकाणी असं म्हणता येईल अत्यंत उत्तम हा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. तुम्हाला जर याच्याबद्दल माहिती पाहिजे असेल तर नक्कीच YouTubeला सर्च करा. वंतारा इनिशिएटिव्ह बाय रिलायन्स ग्रुप खूप चांगलं या ठिकाणी काम करत आहेत. या ठिकाणी कधी काही चांगलं काम करत असेल तर नक्कीच त्याची या ठिकाणी स्तुती करणं हे सुद्धा आपलं एक काम आहे. पर्याय क्रमांक ए, रिलायन्स ग्रुप हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे मराठी भाषेमध्ये हा कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, चिनाब नदीवर बांधला गेलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाची उंची किती आहे? 150 मीटर, 250 मीटर,
जवळपास 359 मीटर की 450 मीटर? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्त्वाचं सुद्धा आहे.